नमस्कार मित्रांनो, ह्या बघा आता झाली आहे बाजरी काढून 28 कट्ट झालं ते बाजरीचं. तर आज आईचं काहीतरी नवीन बाजरीचं बनवायचा बेत चालला या. काय बेत आहे मग नक्की आज? आता याचा काय करायचा, मलिदा करायचा, हा गुळ घालायचा, भाकरी चुरायच्या आणि गुळ घालायचा आणि मग त्यात तूप घालायचं आणि मग त्या तुपाचा मलिदा करायचा आणि मग तेव्हा आधी देवाला दावायचा मलिदा करून. शिवारात ते राखणदारा असतो ना, त्याला निवद दावायचा, नंतर मग आपण सुरुवात करायची खायला. तर आईचा मस्त बाकी आज असा बेत आहे, नवीन बाजरीच्या भाकरीचा मलिदा. तर इथं आता गुळ पण घेतलाय, जरा काय करून घेतलाय, खिसून घेतलाय, खिसून घेतलाय ना. तुपू पण आणले आपल्या गायांचं तुपू. तर मस्त बाकी अशा चुलीवर बाजरीच्या भाकरी चालली आहे आणि मलिदाचा पण प्रसाद बनवायचा आहे. नवीन बाजरीची भाकर नाही, नव्या बाजरीची अशी हाराव जर भाकर भाजली आणि ती चुरून जर आपण त्याचा मलिदा बनवला तर आपण वर्षभर ती चव विसरणारच नाही. असा मलिदा आई आज बनवणार आहे आणि आम्ही खाल्लेला पण आहे. तर आईच्या मस्त बाकी अशा बाजरीच्या भाकरी झाली तर अगदी तरी जी म्हणजे हारावर जे आपण भाकर भाजतो राखत, त्या भाकऱ्याला अगदी चवच निराळी असते. पापड कसं काय देऊ? दोन चुली आहेत, त्या साईडला चुलीवर कालवान चालले. माझं बरच दिवस इकडे गेलो मी. खरं तर 2 दिवस या बोलीने आया आलो होतो ना. काम वाढत वाढतच जातय ना, वाढतच काम जात आहे. अगदी मस्त बाकी अशी बाजरीची भाकर चुलीवर भाजून घेतली, हारावर भाजली आणि तव्यावर मस्त बाकी भाजून नंतर हारावर भाजून घेतली. गेल्या सालची बाजरी संपलीच होती ना. आता आमच्या वाड्याला पण आम्ही सध्या आता चपात्याच खातो. या बरेच दिवस झालं भाकर नाही. आज 2 पायल्या मी बाजरी घेऊन जाणार आहे, घरचा वाहनावळा म्हणून. आणि मग एखाद्या दिवशी येऊन मोटरसायकलीवर मग एखादा कटा घेऊन जायचा असा बेत आहे. तर आता सध्या आम्हाला तिकडे वाड्याला पण बाजरीची भाकर नाही, आम्ही चपात्याच खातोया. आता जाता जाता तुरता तुरत 2 पायल्या बाजरी घेऊन जाणार आहे, नवीन बाजरी, आणि तिथं वाळू घालू आणि मग मस्त बाकी त्याच्या बाजरीच्या भाकरी करू आम्ही. 4-5 दिवस कसं गेलं तर माहिती नाही झालं भाई. काम आता काम असल्यावर दिवस गेलेलं माहिती आल्यापासून मी तरी काय लय काम करू लागलो की तुम्हाला. मग माणूस असल्याला वाया जातोय का? बिराजी, दादा, आई, आमची काकू होती, परत सुला, सगळ्यांनी मदत केली. आणि बाकीची पण माणसं तिकडं वाड्याला, बानाय, किसन, अर्चना यांनी तिकडलं मेंढरा कुठलं बघितलं, त्यामुळं मग इकडं मला यायला जमलं म्हणायचं. खरं तर आपल्या मेंढरावाल्याचा जोडधंदा असतो, काय जण मेंढराकडं तर काय शेतीत. तर हिकुडल्याने तिकडं मदत करायची, तिकुडल्याने इकडं मदत करायची, तरच असं जमत असतं. सवड केल्याशिवाय मला बऱ्याच दिवसापासून आई दादा बोलत होती बाजरी काढाय, पण तिथं पण अशी काय पण अशी तारमळ राहते, पाणी नसतं जवळ, चारायचा प्रॉब्लेम, आपण लोकांच्या बाहेर गावी. त्यामुळं मग मी पण इकडं यायला मला पण सवड नव्हती भेटत. पण तशीच वेळात वेळ काढून सवड काढून मी आलो. काय करायचे, सगळं कुठलं बघायला लागते. आमचं म्हणजे 15 माणसांचं कुटुंब आहे. काय माणसं मेंढराकडं तर काय शेतीमध्ये. तर सगळ्यांनी एका जीवाने एका विचाराने जर काम केलं तर होत असतं. तर आईने 5-6 भाकरी केली आता मस्त बाकी. इकडं गूळ आणि तूप होईल गायांचं बनवलेलं.
मस्त बाकी याचा मलिदा बनवायचा आहे. आता झालते आता याच्या भाकरी तयार. आता या काही एवढा गुळ घेतला या आणि एवढ्या गुळाच्या ह्या भाकरी चुरायच्या आणि मग ह्याचा मलिदा करायचा बाजरीच्या भाकरीचा. मलिदा करून बारीक चुरायच्या चांगल्या मस्त आणि मग त्यात मध्ये तूप घालायचं आणि मग त्याचा असं बारीक 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 बोरा सगळ्या पोरा देवाला निवद दावायचा आणि मग सगळ्या पोरांना उली 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 मलिदा द्यायचा. म्हणजे मग जणू काय आपल्या देवाचे समाधान आणि पोरांची बी समाधान वाटते ना की आपल्याला आज नव्या बाजरीच्या भाकरीचा मलिदा मिळाला खायला. असं पोरांचं असतं. ह्या मलिद्यासाठी सुद्धा म्हणजे लय संघर्ष करावा लागतो तेव्हा मलिदा मिळतो. नाही होय? हा वर आवडीने खात्यात ना मलिदा. तर ह्याच्यामध्ये गुळ आणि बाजरीच्या भाकरी चुलीवर केलेल्या आणि त्याला मस्त बाकी अशा आईने हराव पण भाजून घेतली आहे. त्यामुळं ह्याला चव अगदी निराळायचं असणार आहे. आणि गायांचं तुप आहे गावरान गायचं. तुप किती होतो एवढं. आईने मस्त बाकी असं तुप ओतून घेतलं बाजरीच्या भाकर. बिराजी पण आला वावरात. ओढलं होय? हा बा तिकडं ज्वारी पेरली होती ते सारावर बघडे वडायला गेला होता सकाळी लवकरच. शेतकऱ्याला अशीच काम. कसं काय मग सारावर बरं ओढलं ना? हा शिवगडे माझा भाऊ बिराजी याच्यावर बारका किसन आणि किसन बहिणी बायडा ते असते तिकडे शहापूरला वनरक्षक आहे. मस्त झालाय बारीक चुरून. आता याचं काय करायचं असं करायचं नंतर. अगदी आईचं साधं सूपच बाजरीच्या भाकरीच्या मलिदाचं लाडू चालली ते. पूर्वी तर ज्या गावरान बाजरीच्या भाकरी त्यात लय भारी असते ना. हा ते तर गुळचट भाकर लागायची खायला गावरान. आता पहिले वाणी राहिली नाही ना बाजरी. आता सगळं हायब्रिड धान्य निघलं. इथलं उरकल्याच्या नंतर मी शेमाची गाठ घ्यायला जाणार आहे आश्रम शाळेमध्ये. कारण आमचा वाडा जायचा आहे कोकणाला आणि मग तिजीनं माझी भेटच होणार नाही. अगदी त्याच्यामध्ये मस्त पाकी तुप असल्यामुळं आणि गुळ आणि बाजरीच्या भाकरीला पण चिकनाई असते त्यामुळं मस्त पाकी आहे लाडू बनवून घेते. किती झालं लाडू आहे? 11 झाले ते. आईने अगदी अंदाज 25 11 लाडू बनवलं मस्त पाकी. आता देवाला निवद दावायचा आणि नंतर मग पोरांना द्यायचं. बेरा देवाला निवद दावा आता मलिद्याचा. देवाला निवद दावून घेतला तर आता खायचे ते आपल्याला. तर आता वाढते आहे पोरं पण इकडं बसली ते आता येऊन. काय पोरांनो खायचंय? होय घ्या घ्या पोरांनो. तर आईने अगदी मस्त पाकी मलिद्याचं लाडू बनवते तर या खायला आता. नवीन बाजरीच्या इथे बघा जमायला लागतो.
काय तू खा की का का मग खाली चांगला लागतं. दादा जरा वावरामध्ये गेला तिकडे येड्या आल्यावर दादा देणार शी म्हणायची हा, दे, दे, दे.